रायगडचे पालकमंत्री पदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते। आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता जी ती म्हणजे तसा निर्णय घेतला जाऊ शकतो। सूत्रांकडून त्याबद्दलची माहिती आपल्याला मिळते। पहिली टर्म राष्ट्रवादीला तर दुसरी टर्म ही शिवसेनेला असेल असं देखील कळतंय। त्यामुळे पहिली 2.5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरी टर्म 2.5 वर्षाची टर्म जी ती शिवसेनेला मिळेल। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, अखेर असा जर फॉर्म्युला ठरतो तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल का? हा खरं तर प्रश्न या विधिमंडळ अधिवेशनामध्ये देखील विचारला जात आहे। रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा या अधिवेशनात तरी सुटणार का, त्यावरती आता सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये अडीच वर्ष वाटून देण्यासंदर्भात एकमत होताना पाहायला मिळत आहे। कारण दोन्ही पक्षांनी पालकमंत्री पदासाठी दावा जो आहे तो मजबूत केलेला आहे। मात्र पालकमंत्रीपद कोणाला द्यावं या संदर्भात अद्यापही प्रश्न जो सुटलेला नाही। मात्र सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार शिवसेनेला 2.5 वर्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2.5 वर्ष दिली जाणार असल्याची माहिती मिळते आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या आपण पाहतोय की पालकमंत्री म्हणून ज्यांचे नाव होतं मात्र त्यांना स्थगिती दिलेली आहे। आदित्य तटकरे यांचं नाव आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेकडनं भरत गोगावले यांचं नाव आहे। दोघांना अडीच वर्ष जी आहे ती वाटून दिली जाण्याची शक्यता आहे। त्यावरती आता शिक्कामोर्तब कधी होत आहे हे आता पाहावं लागेल। धन्यवाद उदय, या सगळ्या माहितीबद्दल। महत्त्वाची घडामोड आपण बघतोय की रायगड पालकमंत्री पदासाठी आता अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवला जाऊ शकतो, तशी शक्यता अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। आणि आता वेळ झाली की ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। प्रायोजक GOBP फ्युअल विथ ॲक्टिव्ह टेक्नॉलॉजी। मराठी